ज्योतिबाच्या पायथ्याशी हॉटेल वैष्णवीजवळ राजाराम सातार्डेकर यांच्या शेतामध्ये आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमाराला एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तोंड आणि हात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. ज्योतिबाला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना हा मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी गोरख बोने या पुजाऱ्यांना याची माहिती दिली. बोने यांनी दाणेवाडीचे पोलीस पाटील बाळासाहेब पाटील यांना ही माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक हे घटनास्थळी दाखल झाले. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रयोगशाळा पथक, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करून तपासाला सुरुवात केली. अंदाजे 50 वर्ष वय, रंग सावळा, अंगात पूर्ण बाह्यांचा पांढरा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट अशा वर्णनाची ही मृत व्यक्ती कुणाच्या परिचयाची असेल तर त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन कोडोली पोलिसांनी केलंय.